योद्धा न्यूज चॅनल. खेड तालुक्यात होळीचा उत्साह. होळी चौक रंगला सांस्कृतिक परंपरेने. राजगुरुनगर पाईट भारतीय परंपरेतील मैत्री, प्रेम आणि एकतेचे प्रतीक असलेला होळी उत्सव आज खेड तालुक्यात, विशेषतः पाईट आणि राजगुरुनगर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवार दिनांक 2 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या मुहूर्तावर वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याचा संकल्प करत आबालवृद्धांनी या उत्सवात सहभाग नोंदवला. वाईट प्रवृत्तींचा नाश आणि होलिका दहन. होळी हा सण 2 दिवसांचा असून पहिल्या दिवशी ग्रामीण आणि शहरी भागात ठिकठिकाणी होलिका दहन करण्यात आली. होळी रे होळी पुरणाची पोळी अशा घोषणा देत महिला, मुली आणि पुरुषांनी एकत्रितपणे होलिकेची पूजा केली. समाजातील नकारात्मकता आणि मनातील कटुता जळून खाक व्हावी या भावनेने पेटवलेल्या होळीने वातावरणात चैतन्य निर्माण केले. धुलिवंदन, रंगांची उधळण आणि एकतेचा संदेश. दुसऱ्या दिवशी धुलिवंदन निमित्त सर्वत्र रंगांची उधळण पाहायला मिळाली. तरुण वर्ग, मुले आणि महिलांनी एकमेकांना रंग लावून सणाचा आनंद लुटला. होळी म्हणजे केवळ रंगांचा खेळ नसून तो भेदभाव विसरून एकत्र येण्याचा उत्सव आहे. हेच यातून अधोरेखित झाले. एकमेकांना शुभेच्छा देत, गळा भेट घेत लोकांनी जुने हेवे दावे आणि शत्रुत्व विसरून नवीन मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. राजगुरुनगरचा ऐतिहासिक होळी चौक खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरात आणि बाजारपेठ भागात होळी चौक हे विशेष आकर्षणाचं केंद्र ठरले. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या चौकात विविध सांस्कृतिक मंडळांनी एकत्रित येत मोठ्या उत्साहात कार्यक्रमांचं आयोजन केले होते. ग्रामीण भागातही प्रत्येक गावात ग्रामदैवतासमोर होळी पेटवून पारंपरिक पद्धतीने हा उत्सव संपन्न झाला. उत्सवाचं वैशिष्ट्य. होळीचा हा सण सामाजिक एकतेचा संदेश देणारा आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात सांस्कृतिक मंडळांनी शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात हा सोहळा पार पाडला. हे या वर्षीच्या उत्सवाचं मुख्य वैशिष्ट्य ठरले. हा सण खऱ्या अर्थानं प्रेमाचा, आनंदाचा आणि संस्कृतीचा जागर ठरला असून संपूर्ण खेड तालुका रंगात न्हाऊन निघाला आहे. याचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज चॅनलचं प्रतिनिधी संतोष गाडेकर.